चला तर मित्रांनो, आज आपण करणार आहोत कालका शिमला टॉय ट्रेन प्रवास। तर या ट्रेन बद्दल सर्व ऐतिहासिक माहिती आपण आधी जाणार आहोत। जेव्हा भारत ब्रिटिशांच्या प्रभावाखाली होता तेव्हा शिमला पूर्वी सिमला म्हणून ओळखले जात असे। अधिकृतपणे ब्रिटिश साम्राज्याची उन्हाळी राजधानी म्हणून घोषित करण्यात आले। त्या काळात शिमल्याला जाण्यासाठी चांगली कनेक्टिव्हिटी नव्हती। कोणताही मार्ग उपलब्ध असला तरी तो जोखमीचा, धोकादायक आणि बराच वेळ वापरायचा। पहिल्या अग्लो-गुरखा युद्धानंतर हिल स्टेशनची स्थापना झाली। नंतर ती ब्रिटिश साम्राज्याची उन्हाळी राजधानी बनली। याचा अर्थ शिमल्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक निश्चित मार्ग आवश्यक होता। 1903 मध्ये उत्तम कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी नॅरोगेज रेल्वे मार्ग सुरू करण्यात आले। शिमला हे ब्रिटिश सैन्याचे मुख्यालय बनल्यामुळे ब्रिटिश साम्राज्याने रेल्वेचा वाहतुकीचा प्राथमिक मार्ग म्हणून वापर केला। हे ब्रिटिश ज्वेल ऑफ द ओरिएंट म्हणूनही ओळखले जात असे। ब्रिटिश काळापासून कालका शिमला ट्रेन कार्यरत आहे आणि पर्यटकांचे आकर्षण आहे। हिमाचल प्रदेशच्या या प्रतिष्ठित प्रतीकाचे साक्षीदार होण्यासाठी रेल्वे प्रवास करणाऱ्या स्थानिकांना आणि पर्यटकांना हे तितकेच आवडते आणि या रेल्वे प्रवासातील एक वैशिष्ट्य म्हणजे बरोग स्टेशनजवळ असलेला सर्वात लांब बोगदा पार करणे। हा बोगदा 1143 मीटर लांब आहे आणि कालका ते शिमला या टॉय ट्रेनच्या प्रवासातील सर्वोत्तम भागांपैकी एक आहे। लॉर्ड कर्झनने पहिल्या ट्रेनच्या प्रवासाचा आनंद घेतला आणि तेव्हापासून देखभाल वगळता ही ट्रेन दररोज धावत आहे। एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, आपण कालका शिमला पॅसेंजर समजून आपल्याला असं वाटेल की यामध्ये सर्व लोकलचे डबे असेल, पण तुम्ही या भ्रमात न पडता या ठिकाणी लोकलचा फक्त एक डब्बा असते आणि एक डब्बा असल्यामुळे या डब्यात खूप गर्दी असते। म्हणूनच आपण शिमला कालका प्रवास करताना अगोदरच तिकीट बुक करून ठेवायची, त्यामुळे तुम्हाला त्या गर्दीमध्ये प्रवास करण्यापासून मुक्ती भेटेल। मग आता शिमला टॉय ट्रेनसह तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर रेल्वे प्रवास अनुभवण्यासाठी तयार व्हा। प्रत्येक शिमला टूरचा तो एक अविभाज्य भाग आहे। हिरव्यागार द्या, खडबडीत पर्वत, धबधबे आणि पाईन आच्छादित जंगले यांचे मनमोहक दृश्य देणारी कालका शिमला टॉय ट्रेन आपल्याला हिमाचल प्रदेशातील हिरवेगार सौंदर्य पाहण्यासाठी आमंत्रित करते। या प्रवासात तुम्हाला तुमच्या बालपणात घेऊन जाते। या ट्रेनच्या प्रवाशांना भुरळ पाडणारी गोष्ट म्हणजे ती रेल्वे रुळावरून धावणाऱ्या बससारखी दिसते। 18 प्रवासी बसण्याची क्षमता असलेली ही ट्रेन पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे। सिंगल कोच ट्रेनमध्ये काचेचे छप्पर आहे जे तुम्हाला निसर्गरम्य परिसराचे चांगले दृश्य पाहण्यास अनुमती देते। याशिवाय तुम्हाला तुमच्या ट्रेनच्या प्रवासादरम्यान जेवण देखील मिळू शकते, जेणेकरून तुम्ही काही लिपस्मकिंग स्नॅक्स घेऊन ट्रेनमध्ये तुमच्या वेळेचा आनंद घेऊ शकता। रेल्वे मोटरकार 36 किलोमीटरचे अंतर कापते आणि 2 स्थानकांवर थांबते। प्रवासाबद्दल असे काहीतरी आहे जे प्रत्येकाला भुरळ पाडते। सहलीच्या शेवटी मित्र बनलेल्या लोकांच्या समूहास लांबचे मार्ग असोत, वैविध्यपूर्ण लँडस्केप पार करण्याची संधी असो किंवा रहदारीच्या आवाजाशिवाय गंतव्यस्थानी पोहोचण्याचा आराम असो, हा खरोखर एक जादुई अनुभव आहे। भारतात ट्रेन देशाच्या एका टोकाला निसर्गाच्या सौंदर्याची प्रशंसा करून आणि विविध स्थानकांवर स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन ट्रेनमध्ये तुमचा वेळ घालवू शकता।